एका डेटिंग ॲपवर झालेली ओळख भयंकर ठरली. पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. नेमकं काय घडलं? लखतर परिसरातील एका तरुणानं काही दिवसांपूर्वी एका डेटिंग ॲप वापरण्यास सुरुवात केली होती. ॲपवर त्याची काही व्यक्तीशी ओळख झाली. चॅटिंग वाढत गेलं आणि अखेर त्याला सुरेंद्रनगरमध्ये भेटण्यासाठी बोलवण्यात आलं. सर्व काही सामान्य वाटत असल्यानं तो कोणताही संशय न घेता ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. मात्र भेटीचं ठिकाण गर्दीचं नव्हतं. एका एकांत खोलीत त्याला जाण्यास सांगण्यात आलं. तरुण त्या खोलीत पोहोचताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिथं एक दोन नव्हे तर तब्बल 7 जण आधीपासून त्याची वाट पाहत बसले होते. क्षणात त्याला घेरण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्याची मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता त्याचे खासगी फोटो आणि व्हिडिओ देखील काढण्यात आले. नंतर हेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. आरोपींनी पीडित तरुणाकडून सुमारे 31,000 रुपये घेतल्याचं समोर आलंय. तसेच या घटनेची कोणाकडेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्याला देण्यात आली होती. घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणानं अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीनं काही तासातच या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला. प्राथमिक तपासात ही टोळी सोशल मीडिया आणि डेटिंग ॲपच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.